मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मनावर नेमका कुणाचा दबाव आहे? ज्या दबावापोटी त्यांनी आज मराठवाड्याच्या मुक्ती दिनाच्या कार्यक्रमाच्या वेळी मराठा आरक्षण देण्याची जी घोषणा करायला पाहिजे होती ती केलेली नाही. छत्रपती शिवरायांची शपथ घेतलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तुळजाभवानी मंदिराचं जे प्रशासन आहे ते प्रशासन जे आजपर्यंत चालत आलेलं आहे ते हैदराबाद गॅझेटमध्ये देवले एक कवायतनुसार चालतं हे चांगलं ठाऊक आहे. मग आई तुळजाभवानी आणि छत्रपती शिवरायांची शपथ वाहणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर असा नेमका कोणता दबाव आहे असा प्रश्न विचारला जात आहे. मनोज जरांगे पाटील यांनी कुणबी म्हणूनच प्रमाणपत्र द्या आणि ओबीसी मधून ते आरक्षण पूर्ण महाराष्ट्रामध्ये सरसकट लागू करा ही जी मागणी कायद्याचाच आधार घेऊन केली होती त्यावेळेला त्यांच्या समोर 1724 ते 1948 या दरम्यानचं जे 356 पानांचं हैदराबाद गॅझेटियर होतं आहे आणि राहणार आहे त्यानुसार त्यांनी ती मागणी केली होती आणि मुख्यमंत्र्यांनी त्यानुसारच माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती नेमली आणि अगदी काल परवापर्यंत तेलंगणा सरकारशी बोलणी केली, सगळं समजावून घेतलेलं आहे. तरी देखील मुख्यमंत्र्यांनी आज अपेक्षेप्रमाणे तशी घोषणा न करता का मुंबई गाठलेली आहे हा प्रश्न आहे. आणि आपण नेमकं त्याच पद्धतीने चर्चा करणार आहोत अतिशय थोडक्यामध्ये. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या. एक सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून आपण या चॅनलवर चर्चा करत असतो. वर्ष झालं, वर्ष सरून गेलं केव्हा. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची वर्षपूर्ती होऊन गेलेली आहे आणि मग ती झाल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर नियंत्रण आहे असं जे बोललं जात होतं आणि आहे देखील ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाकी कुणाचाही मुलाहिजा न बाळगता आज मराठवाड्याच्या स्वातंत्र्य दिनी घोषणा करतील अशी अपेक्षा होती. परंतु मुख्यमंत्र्यांनी पुन्हा तीच कॅसेट आळवून एक नवं गाजर दाखवून इथून पुन्हा ते मुंबईला गेलेले आहेत. मग हे का होतंय याच्या मागची एक राजकीय बाजू जी आहे विद्यमान राजकारणाची ती एक बाजू आहे. दुसरं त्यांना जे वाटतंय की हैदराबाद गॅझेटियर जर आपल्याला 1909 साली लागू जे झालेलं आहे त्याचा संदर्भ न घेता जर आपल्याला पुढे जायचंय तर मग ज्यांचा त्यांच्यावर दबाव आहे त्यांनी जे एसीबीसीचं जे आरक्षण 10% जे दिलेलं आहे त्या मागास आयोगाचे जे अध्यक्ष आहे शुक्रे, न्यायमूर्ती शुक्रे यांनी अंतरवाली सराटीमध्ये येऊन मनोज जरांगे पाटील यांच्याकडे मान्य केलं होतं की हैदराबाद गॅझेटियर नुसार कुणबी म्हणून ओबीसी मधून आरक्षण दिलं जाऊ शकतं, हे तुम्ही निश्चिंत राहा असं का म्हटलं होतं याचं उत्तर मुख्यमंत्र्यांना आज देता येत नाहीये. ते असं म्हणत आहेत की ज्या 8 लाख हरकती आलेल्या नवी मुंबईला जो राजपत्रित मसुदा हाती ठेवला होता ज्याच्यावर प्रशासनाचं, भारत सरकारचं, महाराष्ट्र सरकारचं जे काय 3 सिंहांचं जे काय ती मुद्रा जी आहे ती मुद्रा असलेला तो मसुदा आणि तो काय अंतिम राजपत्रित अधिसूचना नाही हे जरी होतं तरी तो मसुदा ठेवला होता आणि पुढच्या 6 महिन्यांच्या काळामध्ये तो मसुदा लागू करायला पाहिजे होता, त्याचं कायद्यामध्ये रूपांतर व्हायला पाहिजे होतं. परंतु ते जाणीवपूर्वक केलं गेलं नाही हे लक्षात घ्या. मग आधी म्हटले की आता 6 लाख हरकती आलेल्या, मग विधिमंडळामध्ये जसं छगन भुजबळ यांची तोफ धडधडायला लागली, बाकीचे बाहेर ओबीसीचे नेते बोलायला लागले, भारतीय जनता पार्टी अतिशय काळजीमध्ये पडली होती
की आता लोकसभेमध्ये जर ओबीसी मतदान आपल्याला पडलं नाही तर निवडून यायचं कसं, हा मोठा प्रश्न होता. मिशन 45 सक्सेसफुल करायचं होतं. मग काय केलं की त्या 6 लाखाच्या 8-8.5 लाख हरकती केल्या. मग आता लोकसभा निवडणूक जवळ आली. मग आता मराठा जो मतदार आहे तो बहुसंख्य आहे, 28 ते 32% मराठा मतदार आहे. ते लोकसंख्या तेवढी आहे, मग त्या प्रमाणात मतं आहेत. मग त्यांना देखील दुखवायचं नाही. मग काय करायचंय की हे आपण 10%तलं आरक्षण द्यायचंय, असं करून ते केलं. आणि हरकती समोर आणून कुणबी म्हणून किंवा ओबीसी म्हणून आरक्षण देण्याचं जाणीवपूर्वक टाळलं. मग आता लोकसभा निवडणूक आलेली आहे, त्याच्यामुळे 3-4 महिने जाऊ द्यात, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. प्रत्यक्षात ज्यावेळेला एसीबीसीचं आरक्षण दिलं त्यावेळेला 2-2.5 कोटी घरांमध्ये मागासवर्ग आयोग हा कसा पोहोचला हो? 10 ते 15 दिवसामध्ये तो सगळं त्यांनी केलेला आहे. मग जिथं 2.5 कोटी घरांमध्ये पोहोचलं होतं मागास आयोग, तिथं ह्या 8 लाख हरकतींचा निपटारा होऊ शकत नव्हता का? तो सहज होऊ शकत होता. परंतु ते केलं गेलेलं नाही, अजून केलं गेलेलं नाही. आणि ते करण्याची मानसिकता महायुतीच्या सरकारची नाही. उलट आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांना असं विचारलं की खरं तर त्यांना 1994 साली जो काही जी आर काढला होता, ज्यांनी काढला होता त्यांना जाब विचारला पाहिजे, असं सांगितलंय मुख्यमंत्री. आता ज्या वेळेला जरांगे पाटील असं म्हणतात आहे की 2004 साली ज्या वेळेला तत्कालीन मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी जो अध्यादेश काढलेला आहे त्याच्यामध्ये काय म्हटलेलं हे बघा. मग तो जी आर आज सरकारने रद्द केलेला आहे का? तर तो रद्द केलेला नाहीये. मग तो जर रद्द केलेला नसेल मग त्यानुसार अंमलबजावणी व्हायला पाहिजे. आता तो जो जी आर आहे, ज्या हैदराबाद गॅझेटियर आणि इतर सातारा गॅझेटियर आणि बॉम्बे गॅझेटियरचा संदर्भ घेऊन जो काढला होता, मग तो आज जर तुम्ही निकालात काढलेला नाहीये म्हणजे मग तुम्हाला त्या कायद्यानुसार देणं भाग आहे. मग मनोज जरांगे पाटील असं म्हणतात ते 5,000-8,000 पुरावे त्या संबंधी त्या कलम 83-84 मध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे. आणि ज्या वेळेला मनोज जरांगे पाटील यांनी ते माजी न्यायमूर्ती आले, त्यांनी ते मान्य केलं की मराठवाड्यापुरतं आम्ही ते देऊ शकतो. त्याच्यानंतर त्यांनी लगेच सरसकटची जी मागणी केली आणि ती चूक ठरली मनोज जरांगे पाटील यांचं. असं म्हणजे असं वक्तव्य केलं जात आहे, ते जाणीवपूर्वक पसरवलं जात आहे. म्हणजे जे मराठवाड्याला मिळत होतं ते जरांगे पाटील यांनी घालून टाकलं, अशी त्यांच्यावर टीका केली जाते. परंतु ती टीका देखील किती चुकीची आहे बघा. म्हणजे ती चुकीची कशी आहे? जर त्या 1909च्या गॅझेटियरमध्ये 356 पानांच्या गॅझेटियरमध्ये जे अखिल भारतीय मराठा महासंघाच्या संकेतस्थळावर आज देखील आहे ते गॅझेट, म्हणजे तुम्हाला ते ऑनलाईन कुठेही उपलब्ध होऊ शकतं. त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे? त्याच्यामध्ये जे म्हटलेलं आहे की विदर्भाचं सांगितलेलं आहे, त्याच्यानंतर मराठवाड्याचं तर सांगितलेलंच आहे, ज्या वेळेला मराठवाड्यामध्ये फक्त 5 जिल्हे होते. आणि बीड बीड जे राजकीय दृष्ट्या लोकसभेमध्ये जे गाजलं ओबीसी मराठावाद, त्या बीडमध्ये देखील किती लाख लोकसंख्या, म्हणजे 1-1.5 लाख त्यावेळेला जीव होती. त्याच्यामध्ये किती कुणबी मराठा होते हे पाहिलं गेलंय, पाहिलं जात आहे का आज? बाकी तर मराठवाड्यामध्ये 2,38,000 त्यावेळेला लोकसंख्या होती. त्याच्यामध्ये किती टक्के लोक आहेत, म्हणजे किती जणांना ते दिलं जाऊ शकत होतं? त्या गॅझेटियरनुसार 38% मराठा कुणबी मराठ्यांची संख्या होती. मग ते जो संदर्भ लक्षात घेऊन तुम्ही दिलं पाहिजे. मग आता तिथं कोकणामध्ये ते आहे, कोकणामध्ये काही जुने आहेत कुणबी मराठे. खानदेशमध्ये जे लेवा पाटील आहेत त्यांना देखील त्या 2004च्या याच्यामुळे मिळालेलं आहे, जे आर मुळे मिळालेलं आहे. विदर्भामध्ये तर मिळालेलंच आहे. पंजाबराव देशमुखांनी लोक त्या मान्यवर लोक नेत्यांनी सांगितल्यानंतर लोकांनी ते घेतलेले आहेत. आणि याचा कुठेही संदर्भ घ्यायचा नाही सरकारला. सरकारला फक्त काय की जे महायुतीचं जे सरकार आहे त्या महायुतीच्या सरकारला याचं फक्त राजकारण करायचं आहे. आणि ते जर भारतीय जनता पार्टीचा त्याच्यामध्ये जो मतांचा शेअर, वोट शेअर, कोणाच्या कोणत्या जातीचे किती मत आहेत,
ओबीसी मध्ये 395 जाती आहेत, मग त्याच्यामध्ये 6-7 जातींचं प्राबल्य आहे. मग ते सगळं लक्षात घेऊन आपल्याला किती मतदान पडतंय? पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कसं म्हणत आहेत की मी स्वतः ओबीसी आहे, गरीब घटकातला आहे. मग आता ते सगळं त्यांना 2014-2019 मध्ये जे मतदान वाढलं, 40% वर त्यांना ते मतदान मिळालं देखील. मग तसं 2024 मध्ये देखील मिळायला पाहिजे होतं, परंतु म्हणून ते मिळायला हवं म्हणून ते करायला गेले, ते विरोध केला गेला आणि त्यामुळे हे सगळं आरक्षणाचं घोडं आणलेलं आहे. आणि मग जर दीपक ते केसरकर अगदी क्रांती चौकामध्ये येऊन छत्रपती संभाजीनगरच्या त्या कन्येचं उपोषण सोडवताना असं म्हटलेलं आहे की मुख्यमंत्री देखील तुमच्याच जातीचे आहे. आणि त्यांनी ते म्हटलेलं आहे, ते शेतकरी कुटुंबातले आहेत. स्वतः मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे की मला गोरगरीब मराठ्यांच्या वेदनांची चांगली जाणीव आहे, कारण मी शेतकरी आहे. आणि मग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देणारच. आणि हे या राजकीय घमासानीमध्ये मराठ्यांना ओबीसी मधून कुणबी म्हणून आरक्षण देण्यासाठी धाडस कोण करू शकतात? तर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच करू शकतात, असं जरांगे पाटील यांनी काल परवा म्हटलेलं आहे. परंतु ते संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार, शंभूराज देसाई, वेगवेगळे वेगवेगळे जे आले गेले, त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना काय सांगितलेलं असावं की आपण करू बघू. आता शंभूराज देसाई यांनी देखील खूप काम केलेलं आहे. गेल्या 3-4 महिन्यापासून ते काम चालू आहे असं स्वतः जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे की त्यांनी 11 जणांचं जे शिष्टमंडळ तिकडे पाठवलं, त्यांचा तो अभ्यास सुरू आहे वगैरे वगैरे, हे सगळं म्हटलेलं आहे. तरी देखील मुख्यमंत्र्यांनी खरं तर आज ही संधी दवडलेली आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. अर्थात अर्थात राजकीय दृष्ट्या त्याची मोठी किंमत महायुतीला मोजावी लागेल, याची जाणीव त्यांना भारतीय जनता पार्टीच्या शीर्षस्थ राज्यातल्या सगळ्या नेत्यांनी करून दिलेली असावी. हे अगदी काही वेगळं सांगायची गरज नाही. कारण की बघा, ओबीसी नेते जे आक्रमकतेने पुढे आलेले, म्हणजे भुजबळ तर किती आक्रमक, स्वतः मंत्री असून मंत्रीपद विसरून ते ज्या पद्धतीने बोलायला लागलेले आहेत, तसे ते नवनाथ वाघमारे आहेत, लक्ष्मण हाके आहेत, सगळे ओबीसी जे नेते. त्यांनी सांग अगदी आता आंतरवाली सारडीमध्ये तुम्ही उपोषण करताय ना, मग आम्ही सुद्धा उपोषण करू. तुम्ही अमुक करताय ना, मग आम्ही हे करू. मग वाघमारे यांनी टीका करायची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर की तुम्हाला गद्दारीचा शिक्का पुसायचा आहे तुमच्यावरचा, म्हणून तुम्ही ते मनोज जरांगे पाटील यांना एंटरटेन करताय, त्यांचे सगळे लाड पुरवताय. तो कोण अब्दुल सत्तार, जमिनींचा दलाल, तो कोण भुमरे खासदार, मध्य सम्राट, तो सगळं पुरवतोय असं वाघमारे यांनी आरोप केलेला आहे. मग हे सगळं जे आहे, मग त्याच्यामध्ये आता खरं करायचं काय? तर जरांगे पाटील यांच्या भाषेत जर सांगायचंय तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आज या क्षणाला तरी ते धाडस दाखवता आलेलं नाहीये. मग आता विधानसभा निवडणुका आहेत. विधानसभा निवडणुकीमध्ये कोणाची मतं आपल्या बाजूने राहायला पाहिजेत, ओबीसी मतांचं काय, मराठा मतांचं काय, पुन्हा बंडखोरी होणार वगैरे वगैरे, ते सगळं चालू आहे. आणि दुसरीकडे तिसरी आघाडीला फूस लावायची द्यायची आहे, चौथी आघाडी निर्माण करायची आहे. जरांगे पाटील यांनी गरजवंतांचे नेते म्हणून जे काही नेतृत्व ते आंदोलन हाती घेतलेलं आहे, त्याला खीळ बसेल अशा पद्धतीने आपले पुरस्कृत आमदार उभे करायचे, वेगवेगळे नेते सुरू करायचे, वेगवेगळे आंदोलक उभे करायचे, फूट पाडण्याचा खूप प्रयत्न केलेला आहे, चालवलेला आहे. अगदी काल या चॅनलवर ज्येष्ठ पत्रकार निशिकांत भालेराव यांनी म्हटलेलं आहे की छगन भुजबळ यांना पुढे केलेलं आहे सरकारने जाणीवपूर्वक, आणि हा वाद असा पेटवता ठेवायचा आहे त्यांना. आता ज्येष्ठ पत्रकार भालेराव हे आरक्षणाचे समर्थक आहेत. त्यांनी हे सांगितलेलं आहे की म्हणजे सगळ्यांना ते उघडपणे, म्हणजे ते उघड सत्य आहे. आणि मग हा राजकारणातला नागडेपणा का करावा वाटतंय सगळ्या राजकीय नेत्यांना, हेच समजत नाहीये. दुसरीकडे जर महायुती सत्ताधारी म्हणून आपण जबाबदार म्हणतोय, तर विरोधक तरी काय करतात ते? म्हणजे शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील, नाना पटोले असतील, अजून कोणी असतील, वडेट्टीवार असतील, हे काय करतात?
तर यांना ते सांगतायत, ते ते स्वतः कुठे तयार आहेत? त्यांना जातगणना झाली पाहिजे, जातगणना होईल तेव्हा होईल. राहुल गांधी ज्या वेळेला दबाव आणायला लागलेले आहेत आता नरेंद्र मोदी यांच्यावर, मग आता संघाला ते मान्य झालेलं आहे की जातगणना केली पाहिजे, परंतु त्याच्यामध्ये राजकारण व्हायला नकोय. मग आतापर्यंत जातीपातीचं राजकारण कुणी केलेलं आहे? आधी काँग्रेसनी केलेलं आहे आणि आता भारतीय जनता पार्टी करते. मग जे छोटे छोटे पक्ष आहेत, प्रादेशिक असतील किंवा इतर पक्ष असतील, त्यांना सोबत घ्यायचं, जातीचे गणित आखायचे. मग तुमचे झारखंडमध्ये काय चालू आहे, हरियाणामध्ये काय चाललेलं आहे, दक्षिणेत काय चाललेलं आहे, उत्तरेत काय चाललेलं आहे, उत्तर प्रदेशमध्ये सगळीकडे ते तुम्ही करताय. वेगवेगळे पक्ष हाताशी घ्यायचे, जातीपातीचं राजकारण करायचं, त्याप्रमाणे उमेदवार निवडायचे आणि गरिबांना मारायचं. हे व्यवस्थितपणे चालू आहे. मग जरांगे पाटील असं म्हणतात की तुम्हाला जे निर्णय घेता येत नाही, मग तुम्ही जे 3 पर्याय सध्या जे उपलब्ध आहेत, 3 पर्याय कोणते? जर कुणबी प्रमाणपत्र तुम्ही ज्यांना देताय, ज्यांना दिलेलं आहे, त्यांची कास्ट व्हॅलिडिटी तुम्ही नंतर करा. ते तुम्ही त्यांना देखील या आरक्षणाचा लाभ होऊ द्या. दुसरं, एसीबीसीचं जे तुम्ही दिलेलं आहे 10%, त्याच्यामधून देखील लाभ घेऊ द्या. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ईडब्ल्यूएस, हे जे आर्थिक निकषावर जे आरक्षण दिलं जातं ते देखील ठेवा. पण ते बंद केलेलं आहे. म्हणजे त्याचा आणि त्याचा दोष कुणाला दिला जातोय? तर जरांगे यांच्या आंदोलनाला दिला जातोय. तो का दिला जातोय? तुम्हाला प्रश्न सोडवता आलेला आहे का? हैदराबाद गॅझेटियर किंवा 2004 साली महाराष्ट्र शासनानेच काढलेला जी आर जर तुम्हाला मान्य न करता तुम्हाला करायचं, पुढं राजकारण रेटायचंय, जातीपातीमध्ये भांडणं लावायचे आहेत, मतदार निवडणुकीमध्ये आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची आहे, मग दोष कुणाला द्यायचा? जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला द्यायचा? कुणाला द्यायचा आहे? मग आता अभ्यासक म्हणजे आता खूप कायदेशीर तज्ज्ञ आलेले आहेत सगळे, त्याच्यामध्ये भारंभार सगळा अगदी भारतामध्ये 1981चे उल्लेख केला जातो. 1931 साली ब्रिटिश सरकारने जी जातगणना केली होती त्याचा उल्लेख केला जातो. त्या त्या जातगणनेच्या वेळेला 1931च्या मराठ्यांनी कुणबी प्रमाणपत्र घेतलेले आहेत. आता प्रत्येक समाजामध्ये जसे दोष असतात, त्या दोषाचा फटका ह्या मराठा समाजाला देखील बसलेला आहे. आम्हाला त्याची गरज आहे. जसं नारायण राणे जरांगे पाटलावर तुटून पडताना एकदा म्हटले होते की आम्हाला गरज नाही, तूच घे, आम्ही तर असे 96 कोळे वगैरे असे अशा प्रकारचे भाषण. परंतु परिस्थिती काय, आत्ताची विद्यमान परिस्थिती असो किंवा त्या काळचे, म्हणजे आर्थिक शोषण, आर्थिक विषमता हा एक मोठा रोग आहे. आपल्याला महासत्ता व्हायचंय, 3ऱ्या क्रमांकाची, 4थ्या क्रमांकाची, सगळं व्हायचंय. विषमतेचं काय? हे विषमतेचं जे विष आहे ते मराठवाड्याच्या मागासलेल्या भागामध्ये अधिक मोठ्या प्रमाणात आहे. वेगवेगळे अर्थतज्ञ म्हणतात आहे दरडोई उत्पन्नाचा विचार करा साधा. म्हणजे इकडचं दरडोई उत्पन्न काय मराठवाड्यातलं? मग जरांगे पाटील जे म्हणतात की शेतीमधून जे युवकांचे जे स्थलांतर झालेलं आहे किंवा आज जे गावामध्ये आहेत त्या युवकांचं उत्पन्न काय आहे? रिक्षा चालवणं, कापड दुकानात काम करणं, वॉचमन म्हणून काम करणं, वाटेल ते काम करतात आहे. एकमेकाच्या शेतावर मजूर म्हणून जातात आहे. ही परिस्थिती लक्षात घ्यायची कोणी? ती लक्षात न घेता फक्त जातीपातीचं राजकारण करायचं. आणि जणू काय आता जरांगे पाटील यांच्यामुळे आपल्याला ती मोठी संधी मिळालेली आहे असं महायुती आणि महाविकास आघाडीचे नेते समजून घेऊन तसं ते करत आहेत. आणि पुन्हा एकदा मराठवाड्यातल्या मराठ्यांचं, गरिबांचं मरण हे पुन्हा त्यांनी कायम चालू ठेवायचं असा जणू विडाच उचललेला आहे, असं ते सगळं दिसतंय. आता हे थांबणार कधी हाच प्रश्न आहे. आणि आरक्षणाचा प्रश्न हे सरकार काय किंवा विधानसभा निवडणुकीनंतर जे कुठलं सरकार येईल ते सरकार काय, हा प्रश्न खरंच सोडवणार काय, हाच प्रश्न आहे. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.